शिवसेना उबाठाच्या आता 20 आमदार असून त्यातील 8 ते 10 आमदार आमच्या संपर्कात आहेत। 8 आमदार योग्य वेळी शिवसेनेत प्रवेश करतील असा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केलाय। योग्य वेळ आली की उद्धव ठाकरे गट रिकामा झालेला दिसेल असा दावा त्यांनी केलाय। उद्धव ठाकरेंचा पक्ष रिकामा झाल्यावर राऊतांना बोलण्याकरता तोंड राहणार नाही असा टोला जाधवांनी लगावलाय। दरम्यान शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात असलेले 8 आमदार कोण याची चर्चा आता रंगली आहे। वेळ येऊ द्या, राहिलेली शिवसेना सुद्धा संपवल्याशिवाय राहणार नाही। अनेक त्यांच्याजवळ 20 आमदार आहेत, त्यामध्ये बरेचसे जवळपास 8-10 आमदार हे सातत्यानं संपर्कामध्ये आहेत। शिंदे साहेबांकडे येतात, भेटतात, कामही करून घेतात आणि खासदारही आमच्या संपर्कामध्ये आहेत। फक्त योग्य आकडा जुळायची आम्ही वाट बघतो आहोत। त्या दिवशी स्पष्ट होईल आणि मग त्या दिवशी संजय राऊतला बोलायला जागा सुद्धा राहणार। बातमी धाराशिवमध्ये शिवसेना उबाठाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। ठाकरेंच्या पक्षाचे आमदार प्रवीण स्वामी यांची मंत्री प्रताप सरनाईकांसोबत जवळीक वाढल्याचं बोललं जात आहे। धाराशिव दौऱ्यावर असलेल्या प्रताप सरनाईकांनी प्रवीण स्वामी यांच्या निवासस्थानी भेट दिली। यावेळी प्रवीण स्वामींकडून फटाक्यांची आतषबाजी करत उमरगा निवासस्थानी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। दरम्यान या दोन्ही नेत्यांच्या भेटीचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही, पण राजकीय वर्तुळात चर्चा मात्र सुरू झालेल्या आहेत। आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। बालाजी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल म्हणजे तारीख जरी समोर आलेली नसली तरी सुद्धा तयारी सगळे पक्ष करू लागलेत आणि त्या पार्श्वभूमीवर या पक्षातून त्या पक्षात जाण्याचं प्रमाणही वाढलंय। या सगळ्या घडामोडी बघता या भेटीला किती महत्त्व प्राप्त झालंय? सुवर्णा, एकूण जर बघितलं तर प्रवीण स्वामी जे आहे ते आमदार पहिल्यांदा झाले आहेत। शिक्षक माणूस होता पण सामान्य जनतेने त्यांना आमदार केलेला आहे। एकनाथ शिंदेचे अतिशय विश्वासू म्हणून ज्ञानराज चौगुले आमदार आहेत, तिथे त्यांचा पराभव त्यांनी 1,500 मताने केलेला आहे आणि ज्या पद्धतीनं त्यांचं ह्या निवडणुकीत विजय मिळवला आणि जे ठाकरे गटाची ताकद जर बघितली तर धाराशिव जिल्ह्यात ठाकरे गटाचे 2 आमदार आणि 1 खासदार अशी मोठी उद्धव ठाकरे गटाची ताकद आहे। त्यात कुठतरी ठाकरे गटाच्या ह्याच्यामध्ये प्रवीण स्वामी यांना देखील महत्वाचं स्थान आहे। मात्र त्यांना कुठतरी त्यांनी ही जी भेट घेतली आहे त्या भेटीमुळे कुठेतरी चर्चा सध्या सुरू झालेली आहे आणि त्यांनी काल अचानकपणे ही भेट जी आहे ती प्रताप सरनाईक यांची घेतली। त्यांना घरी बोलवलं, चहापान केलं आणि याबाबत आपण प्रवीण स्वामी यांच्याशी देखील बोललो। सुवर्णा, एक विशेषतः हे सांगायला पाहिजे की जे आमदारांनी पालकमंत्र्यांची भेट घेतली त्याच्यात हे नसलं तरी त्यांनी त्याचे व्हिडिओ असतील, त्याचे रील्स असतील, ते जे आहे ते सोशल मीडियावर स्वतः शेअर केलेत आणि विशेषतः सगळ्या पत्रकारांना आपण भेट घेतल्याचे व्हिडिओ देखील त्यांनी पाठवलेत। नेमकं प्रवीण स्वामी यांना काय सुचवायचंय, पक्षांना काही संदेश द्यायचा का या माध्यमातून, हा देखील प्रश्न आहे। तर दुसरीकडे प्रताप सरनाईक यांना आपण याबाबत विचारणा केली आहे की प्रवीण स्वामी यांची तुम्ही भेट घेतली आहे तर त्यांनी भेटीगाठी होत असतात, त्यात एवढं त्याच्यात काही विशेष महत्व नाहीये। फक्त एक मानायला पाहिजे की काही अडचणी मतदारसंघातल्या होत्या, त्यांचा माझ्यावर विश्वास आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी माझी भेट घेतली असं सांगत प्रताप सरनाईकांनी एक प्रकारे टायगर ऑपरेशन जे आहे ते कुठेतरी सुरू असल्याचे अस्पष्टपणे जे आहे ते संकेत या माध्यमातून दिलेले आहेत। प्रवीण स्वामीचा जो उत्साह आता निश्चितच येणाऱ्या काळात जर शिंदे शिवसेनेत गेले तर आपल्याला वागू वाटू नये असं चित्र कुठेतरी आता निर्माण केलं जात आहे। नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। उमरग्यामध्ये शिवसैनिकांमध्ये जुंपली। पालकमंत्र्यांच्या स्वागताकरता लावलेल्या बॅनरमध्ये फोटो नसल्याने शिवसैनिकांनीच हे बॅनर फाडले। शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची मुलगी आकांक्षा चौगुले आणि माजी खासदार रवींद्र गायकवाड यांचा मुलगा किरण गायकवाड यांचे फोटो बॅनरवर नसल्यामुळे बॅनर फाडल्याची माहिती मिळते। दरम्यान शिवसेनेचे नेते भगवान देवकाते यांनी हे बॅनर लावले होते। बॅनर नेमके कुणी फाडले याचा शोध सुरू आहे। रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद सुरू असतानाच राज्यात आणखी एका पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे। सध्या शिवसेनेचे प्रतापराव सरनाईक हे धाराशिवचे पालकमंत्री आहेत आणि दरम्यान जिल्ह्याचा पालकमंत्री बदलण्याची मागणी भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। राणा पाटील आणि सरनाईक दोघेही धाराशिवच्या वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात एकत्र आले होते, त्यावेळी दोघांनी संवादही साधला। या संदर्भात विचारल्यावर अशी मागणी केली नसल्याची सारवासारव राणा पाटलांनी माध्यमांसमोर आणि सरनाईकांसमोर केली। यावेळी सरनाईकांना मात्र मौन बाळगले। दरम्यान माध्यमातून यांनी वाद नसल्याचं जरी चित्र रंगवलेलं असलं, दाखवलेलं असलं
तरी त्यांच्या देहबोलीतून मात्र अंतर्गत वादाची चिन्ह स्पष्टपणे दिसत होती. मला मी इथेच आहे ना, चर्चा कोणी काही करेल, हे सपशेल खोटी आहे आणि व्यवस्थित काम चाललंय. आपण सर्वांनी सहकार्य करावं त्याच्यात. या ठिकाणी काय लोकप्रतिनिधी म्हणून शेवटी आम्हा महायुती सरकारच्या लोकप्रतिनिधी म्हणून पालकमंत्री या नात्यानं आलेलं आहे आणि मला शेवटी सगळ्या बघा महायुतीचं सरकार आहे. दादा पाटील हे भारतीय जनता पक्ष म्हणजे आमचा सहयोगी पक्ष जो आहे महायुतीतील त्याचे आमदार आहेत. त्यामुळे त्यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन आपल्याला जिल्ह्याचा विकास करायचा आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर इथल्या प्रफुल्ल लोढा यांच्या विरोधात मुंबईत पॉक्सो आणि बलात्कार यासह इतर प्रकरणात 2 गुन्हे दाखल करण्यात आले. प्रफुल्ल लोढा याला अटक देखील करण्यात आली आहे. प्रफुल्ल लोढा याला अटक केल्यानंतर मुंबई पोलिसांकडून जामनेर आणि पहूर या ठिकाणी प्रफुल्ल लोढाच्या मालमत्तेची पोलिसांकडून तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान लॅपटॉप, पेन ड्राईव्ह, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस पोलिसांनी जप्त केलेली आहेत. दरम्यान आरोपीनं अनेक युवतींची फसवणूक केली, शोषण केलं अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता पोलीस तपासात आणखी नवं काय समोर येतं हे बघणं महत्त्वाचं आहे. आमचे प्रतिनिधी विजय वाघमारे यांना अधिक विचारूया. विजय, काय सांगता येईल या प्रकरणासंदर्भात? निश्चितच नाशिकचं हनी ट्रॅप प्रकरण उघडकीस आल्यानंतर आता जळगावचंही एक हनी ट्रॅप प्रकरण उघडकीस येतंय. जळगाव जिल्ह्यातील जामनेरच्या पहूर येथील प्रफुल्ल लोढा यांच्या विरुद्ध काही दिवसांपूर्वी साकीनाका पोलीस स्थानकात एक गुन्हा दाखल करण्यात आला होता पोस्कोचा. त्यानंतर त्यांच्यावर आता अंधेरी पोलीस स्थानकातही एक हनी ट्रॅपचा आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणाचं एक वैशिष्ट्य असं म्हणता येईल की फक्त याची जी एक पीडिता आहे ती नाशिकची आहे आणि प्रफुल्ल लोढा हे नेहमीच चर्चेत असलेले किंवा आपण त्यांना वादग्रस्त व्यक्तिमत्व आहे. त्यांनी यापूर्वी त्यांना लोकसभेच्या वेळेस वंचितकडून उमेदवारी मिळाली होती, परंतु त्यांनी ती अचानक 5 दिवसातच ती वंचितची उमेदवारी फेटाळली होती आणि एका बड्या राजकीय नेत्यासोबत त्यांचे अनेक वर्षापासूनचे जुने संबंध होते. परंतु मध्यंतरी त्यांच्यामध्ये वाद झाल्यानंतर त्यांनी परत अशाच प्रकारे काहीतरी सीडी वगैरेचा उल्लेख करून जळगाव जिल्ह्यात खळबळ उडवून दिलेली होती. सुवर्णा, नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल विजय. राज्यात गेल्या आठवड्याभरापासून हनी ट्रॅप प्रकरणाची चर्चा सुरू झालेली आहे. 72 आजी-माजी अधिकारी आणि काही बडे नेते हनी ट्रॅपमध्ये अडकले असून या हनी ट्रॅपचा सूत्रधार नाशिकचा असल्याची माहिती मिळते आहे. या प्रकरणी विजय वडेट्टीवार यांनी मोठं वक्तव्य करत खळबळ उडवून दिली. नाशिकच्या सीडीमुळेच राज्यात सत्तापालट झाला असा दावा वडेट्टीवारांनी केला. राज्यात त्यावेळेचा सत्तापालट हनी ट्रॅपमुळेच. वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा. जे काही सत्ता पालट झाली ती सत्ता पालट ते सीडीमुळेच झाली. जे काही सत्ता पालट झाली ती सत्ता पालट ते सीडीमुळेच झाली. हनी ट्रॅप प्रकरणाची आमच्याकडे सीडी, वेळ आल्यावरती तिकीट लावून दाखवू. आम्ही दाखवू त्यावेळेस मग आम्हाला तिकीटच लावावे लागेल 10-20 हजार रुपयाची. आम्ही दाखवू त्यावेळेस मग आम्हाला तिकीटच लावावे लागेल 10-20 हजार रुपयाची. काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गंभीर आरोप करत महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. महाविकास आघाडी सरकार उलथवून सत्तेत आलेलं शिंदे सरकार नाशकातील सीडी प्रकरण आणि हनी ट्रॅपमुळे सत्तेत आल्याचा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला. जे काही सत्तापालट झाले ते सीडीमुळेच झालं, एवढं मोठं ते प्रकरण असल्याचं विजय वडेट्टीवार म्हणाले. मागच्या वेळेस शिंदे सरकार जे आलं ते अशाच नाशिकच्यामुळे ते शिंदेंचं सरकार जे काही सत्ता पालट झाली ती सत्ता पालट ते सीडीमुळेच झाली. एवढा मोठा ते प्रकरण आहे. अनेक ऑफिसर, अनेक IAS असतील, अनेक माजी आजी जे काही आहेत त्याच्यात खूप मोठी माणसं आहेत. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी गुरुवारी विधानसभेच्या पटलावरती मंत्रालय, नाशिक आणि ठाणे हे हनी ट्रॅपचं केंद्र असल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी एक पेनड्राईव्ह ही सभागृहात दाखवलं होतं. विधानसभा अध्यक्षांनी सरकारला हनी ट्रॅपच्या मुद्द्यावर निवेदन करण्यास सांगितलं, पण त्यांच्या सूचनेनंतरही सरकारने त्यावरती निवेदन केलं नाही. ना हनी आहे ना ट्रॅप. आमच्यापर्यंत नाना पटोलेंचे बॉम्ब पोहोचलेच नाहीत असं सांगत त्यांनी या आरोपांची खिल्ली उडवली होती. त्यावरती आमच्याकडे त्यांची सीडी असून वेळ पडल्यावरती तिकीट लावून दाखवू असं वडेट्टीवारांनी म्हटलंय.
म्हणजे हनी ट्रॅप, कोणचा हनी ट्रॅप यांनी आणला मला समजतच नाही. आणि नानाभाऊने तर कुठला बॉम्बच आणला म्हणे. नानाभाऊ आलाच नाही आमच्यापर्यंत बॉम्ब. बरं आमच्याकडे, बरं तुमच्याकडे असला बॉम्ब तर आमच्याकडे दिला तर पाहिजे ना. ना हनी आहे ना ट्रॅप आहे. हनी ट्रॅपवरून हनी नाही ना ट्रॅपही नाही असं मुख्यमंत्री म्हणाले. पण त्या संदर्भात फार मोठा माहिती सरकारकडे आहे, विरोधी पक्षनेत्याकडे आहे. कोणाच्या पर्सनल आयुष्यात डोकावण्याचा कोणाला अधिकार नाही म्हणून आपण चूप आहोत. ते ज्यावेळेस आम्ही दाखवू त्यावेळेस मग आम्हाला तिकीटच लावावी लागेल 10-20 हजार रुपयाची, आणि ते तिकीट लावूनच ते सगळं चित्र दाखवावं लागेल. पण ते निमंत्रित आणि विशिष्ट लोकांनाच बोलावं लागेल, कारण एवढा भक्कम पुरावा त्या ठिकाणी आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये या संदर्भामध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं का कुठे हनी पण नाही आणि कुठे ट्रॅप पण नाही. मला असं वाटतं की तो मुद्दा जो आहे संपलेला आहे आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट दिल्यानंतर शंकेला काही वाव राहू नये. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावात केलेल्या भाषणात नाशिकमधील हनी ट्रॅपबाबत अनेक महत्त्वाचे दावे केले होते. हॉटेल मालकाचं नाव घेतलं तर भूकंप होईल असं त्यांनी विधान केलं. आधी एक नाशकात हॉटेल होतं, आता एक रिसॉर्ट उघडलं आहे. त्या रिसॉर्टमध्ये एक रूम आहे, त्या रूममध्ये 8 कोटीचे कॅमेरे लावलेत शाण्यानी. त्याच्यात चायनामधनं कॅमेरे आणलेत. आता मला तेच मी पुढे येतोय. प्रश्न इथे हनी ट्रॅपचा नाही आहे, प्रश्न हॉटेलमध्ये जाणाऱ्यांच्या सुरक्षिततेचा आहे. नाव घेतल्यानंतर मी नाव घेतलं तर डिपार्टमेंटमध्ये सगळीकडे जसा ठाप अर्थक्वेक आहे. हनी ट्रॅप प्रकरणातील केंद्रबिंदू ठरलेल्या नाशिकमधील हॉटेलवर कारवाईला सुरुवात झाल्याची माहिती मिळते. नाशिकमधील बहुचर्चित हनी ट्रॅप प्रकरणामध्ये ज्या हॉटेलचं नाव समोर येतं आहे, ज्या हॉटेलची चर्चा होती आहे, आता त्या हॉटेलमध्ये तपास यंत्रणा दाखल झालेल्या आहे. या तपास यंत्रणांकडून या हॉटेलमधील एक रूम जी आहे ती देखील सील करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त होती आहे. हनी ट्रॅप प्रकरणामुळे राज्याची होणारी बदनामी टाळण्यासाठी तसंच तिथलं तथ्य समोर आणण्यासाठी सरकारने काही गोपनीय चौकशी समिती तयार करून त्याची चौकशी सुरू केल्याची माहिती मिळते. त्यामुळे आता या चौकशी समित्यांच्या हाती काय लागतं आणि विरोधी पक्ष ज्या पेनड्राईव्ह आणि सीडीचा धावा करतायत त्यात काही समोर येतं का, याकडे आता सगळ्या राज्याचं लक्ष लागतं. लक्ष्मण घाटोरसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.